हॅलो, नमस्कार मंडळी. आज तुमच्यासाठी मी उंबरहंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी 2 वाट्या बेसन पीठ, त्यामध्ये जिरे, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून छान असं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, ज्याची आपल्याला उंबरहंडी बनवायची आहे. सारणासाठी शेंगदाणे भाजलेले, भाजलेलं खोबरं, भाजलेले तीळ हे मिक्सरला छान ड्राय असं बारीक करून घ्यायचं. इकडं हा आमटीचा मसाला रेडी केलेला आहे. आता हा ड्राय झाल्यानंतर आपल्याला ह्या जो गोळा मळून घेतला आहे पिठाचा, बेसन पिठाचा, त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या बनवायच्या आणि हे सारण त्यात भरायचं. सारणामध्ये थोडासा गरम मसाला, थोडं लाल तिखट, थोडी धना पावडर, हळद, कोथिंबीर आणि थोडंसं तेल घालायचं, म्हणजे सारण छान एकजीव होतं. ते झाल्यानंतर आपल्या छोट्या छोट्या पाऱ्या करून हे सारण यात मस्त भरून त्याला चांगला मोदकाचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपलं आमटीसाठी संपूर्ण सारण बारीक करून घेतला आहे मसाला. आता आपला मसाला मिक्सरला छान बारीक करून घेतला. आता आपण आमटीला फोडणी देणार आहे. तेल टाकलं, वरतून थोडे कोथिंबीर घातली आणि जो वाटलेला मसाला होता तो आपण कढईत घातला. आता छान परतून घ्यायचा आणि घरचे मसाले, हळद 1 चमचा हळद घातला छोटा, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धना पावडर, 3 चमचे लाल तिखट घातलं आणि छान असं परतून द्यायचं आणि 5 मिनटं मसाला बारीक गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचा. नंतर हा बघा आपला मसाला छान शिजलेला आहे. आता आपल्याला वरतून गरम पाणी घालायचं आणि छान अशी आमटीला उकळून द्यायची. नंतर जे आपण बनवलं आहे उंबरहंडी, ती छान त्याच्यात आपल्याला सोडायची आहे. वरच्या बघा छान आपली आमटी उकळली आहे. आता हे बघा मी असं मोदकासारखं त्याला शेप देऊन घेतला आहे. हे स्टीम केलं तरी चालतं आणि डायरेक्ट आमटीत सोडलं तरी चालतं. छान आपले त्याचा शेप देऊन काही ठिकाणी याला मोदकाची आमटी बोलली जाते आणि काही ठिकाणी शक्यतो हॉटेलमध्ये याला उंबरहंडी अशीही बोलली जाते. भाकरी संग चांगले 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर छान उकळून द्यायची, मस्त लागते. वरतून मीठ घातलं होतं मी चवीपुरतं. ही झाली आपली उंबरहंडी रेडी. भाकरी चपातीसोबत कशी छान लागते. चला